भाजपाच्या 150 उमेदवारांची पहिली यादी लवकरच जाहीर होणार असं कळतंय। भाजपाच्या पहिल्या यादीमध्ये पंतप्रधान मोदी, केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्यासह राजनाथ सिंह त्याचबरोबर गडकरी यांच्या नावाची चर्चा आहे। 29 फेब्रुवारी रोजी भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीनंतर यादी जाहीर होईल। पियुष गोयल यांच्यासह आणखी काही केंद्रीय मंत्री लोकसभा लढवतील अशी चर्चा आहे। प्रतिनिधी धनंजय दळवी यांच्याकडून या संदर्भातले अपडेट्स घेऊयात। धनंजय, ही यादी नेमकी कधीपर्यंत जाहीर होऊ शकते आणि कुणाची नावं याच्यामध्ये येऊ शकतात? रिद्धी, आपण जर पाहिलं तर लोकसभा निवडणुकीसाठी भाजपची तयारी जी आहे ती सुरू असलेली आपल्याला पाहायला मिळते। उमेदवारांची नावं जी आहे ती लवकरात लवकर जाहीर करून विरोधकांवर दबाव वाढवण्याचा प्रयत्न जो आहे तो यामार्फत केला जाणार असल्याची जी आहे ती माहिती देखील आपल्याला समोर येते। आपण जर पाहिलं तर भाजपने मार्चच्या पहिल्या आठवड्यात उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्याचं जे आहे ते नियोजन केलेलं आहे। कारण की मार्चच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये निवडणूक आयोगाकडून लोकसभा निवडणुकीचं वेळापत्रक जे आहे ते जाहीर होणं अपेक्षित आहे। त्यामुळे तत्पूर्वी उमेदवारांची ही पहिली यादी जी आहे ती भाजप जाहीर करून प्रचार जो आहे तो पुढे नेण्याचा प्रयत्न करेल। आपण जर पाहिलं तर यामध्ये भाजपची 150 उमेदवारांची ही पहिली यादी असेल आणि यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री अमित शहा, राजनाथ सिंह, नितीन गडकरी यांच्या नावाची प्रामुख्याने चर्चा आहे। त्यामुळे आता 29 फेब्रुवारी रोजी या भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या जी बैठकीनंतर ही यादी जाहीर करतील। मात्र मार्चच्या पहिल्या आठवड्यात ही यादी जाहीर होऊन जाईल। रिद्धी जी ते धनंजय, आणि एकंदरीत यामध्ये आता काही मंत्र्यांची सुद्धा नावं येतात, म्हणजे पियुष गोयलांचं नाव समोर आहे। या व्यतिरिक्त आणखी कोण कोण लोक आहेत लोकसभेसाठी त्यांची वर्णी लागू शकते? सध्या जर आपण पाहिलं तर पियुष गोयल यांच्या सोबतच आणखी काही केंद्रीय मंत्री जे आहेत ते लोकसभा निवडणूक लढणार आहे। मात्र त्यांच्या नावांची यादी अद्याप जी आहे ती आलेली नाहीये, किंवा आपण जर पाहिलं तर आता नेमकी कोणती नावं भाजप जी आहे ती या यादीतून स्पष्ट करणार हे येत्या काळात लवकरच स्पष्ट होईल। त्यामुळे आता कोणते कोणते उमेदवार या पहिल्या यादीतून जाहीर होत आहेत हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। जी धनंजय, धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी।